योगासनाची सुरुवात 2 मिनिटाच्या प्रार्थनेने करायची आहे. कोणत्याही ध्यानाच्या स्थितीत बसून आपण प्रार्थना म्हणावी व योगासनाला सुरुवात करावी. प्रार्थनेनंतर पूरक हालचाली करूयात. प्रथमतः मानेच्या हालचाली. पायामध्ये खांद्या एवढे अंतर घेऊन उभे राहा. दोन्ही हात कमरेवर ठेवा. श्वास सोडत सावकाश मान खाली घ्या, जेणेकरून हनुवटी कंठकुपात घेण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत मान सावकाश मागे व वरच्या दिशेला ताणण्याचा प्रयत्न करा. अशी क्रिया 2 ते 3 वेळा करावी. मान उजवीकडे व डावीकडे वळवणे. मान सरळ ठेवावी प्रथमतः. त्यानंतर श्वास सोडत सावकाश मान उजव्या बाजूला वळवणे. शक्यतो हनुवटी व खांदा एकाच रेषेत यावा. श्वास घेत मान परत सरळ करावी. श्वास सोडत मान डाव्या बाजूला वळवावी. असे 2 ते 3 वेळा मानेचा व्यायाम करावा. यानंतर खांद्याची हालचाल. श्वास घेत दोन्ही हात बाजूने सरळ रेषेत वर घ्यावेत. त्यानंतर हात कोपऱ्यातून वाकवावेत व दोन्ही हातांची बोटे खांद्यावर ठेवावीत. श्वास घेत दोन्ही हातांचे कोपरे वरती कानाजवळ घ्यावे व श्वास सोडत पुन्हा हातांचे कोपरे खाली आणावे. ते 5 वेळा करावे. यानंतर कंबरेच्या हालचाली. समस्थितीत उभे राहावे, म्हणजे सावधान अवस्थेत उभे राहावे. दोन्ही हात कोपरातून सरळ करून खांद्याच्या सरळ रेषेत ठेवा. श्वास सोडत उजवा हात डाव्या खांद्यावर आणि डावा हात उजव्या कमरेवर ठेवून कमरेतून डावीकडे वळावे. श्वास घेत पुन्हा समस्थितीत यावे. हीच कृती दुसऱ्या बाजूने करावी. असे 2 ते 3 वेळा कमरेच्या हालचाली कराव्यात. यानंतर ताडासन. यामध्ये पायात खांद्या एवढे अंतर घेऊन समस्थितीत उभे राहावे. दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफवावीत. हात बाहेरच्या दिशेने वळवावेत. श्वास घेत दोन्ही हात समोरच्या दिशेने सावकाश वरच्या दिशेला ताणावेत. पायांच्या चवड्यावर म्हणजेच बोटावर येऊन शरीराचा तोल सांभाळावा. या स्थितीत 10 ते 15 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करावा. श्वास सोडत टाचा जमिनीवर टेकवत हात खाली आणावे. वृक्षासन. ताडासनाप्रमाणेच प्रथम समस्थितीत उभे राहावे, म्हणजेच सावधान अवस्थेत उभे राहावे. उजवा पाय गुडघ्यात वाकून उजव्या पायाचा तळवा डाव्या पायाच्या मांडीला आतील बाजूस जास्तीत जास्त वरच्या दिशेस लावावा. श्वास घेत दोन्ही हात बाजूने सरळ डोक्यावरती घेत त्याची नमस्कार स्थिती करावी. नजर स्थिर व श्वसन संथ असावे. 10 ते 15 सेकंद आसन टिकवण्याचा प्रयत्न करावा. हळुवारपणे श्वास सोडत आसन सोडावे. हीच कृती डाव्या पायावर करावी. यानंतर पाद हस्तासन. समस्थितीत उभे राहून सावकाश श्वास घ्यावा व कमरेतून खाली वाकून श्वास सोडावा. दोन्ही हात सावकाश जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा. श्वसन संथ व गुडघे ताठ ठेवावेत. 10 ते 15 सेकंद आसन स्थितीत स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा. सावकाश श्वास घेत वर येऊन आसन स्थिती सोडावी. यानंतर अर्धचक्रासन. पायात खांद्या एवढे अंतर घ्यावे. दोन्ही हात कमरेवर ठेवावे. श्वास हळूहळू घेत मागे जावे. आसन स्थितीत 10 ते 20 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करावा. आसन स्थितीत असताना श्वास संथ चालू ठेवावा. श्वास घेत सावकाश पूर्ववत स्थितीत. यानंतर त्रिकोणासन. पायामध्ये खांद्यापेक्षा जास्त अंतर घ्यावा.
उजव्या पायाचा पंजा डावीकडे 90 अंशात वळवावा. श्वास घेत दोन्ही हात सावकाश सरळ वरती खांद्याच्या रेषेत घ्यावेत. श्वास सोडत सावकाश उजवीकडे खाली शक्य असेल तेवढे वाकावे. उजवा हात उजव्या पायाजवळ ठेवून डावा हात आकाशाच्या दिशेने ताणावा. सावकाश श्वास घेत वरती येऊन तीच कृती दुसऱ्या बाजूने करावी. भद्रासन. दंड स्थितीत बसावे. पायामध्ये अंतर घेऊन दोन्ही पाय गुडघ्यातून वाकून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना टेकवण्याचा प्रयत्न करावा. पायांच्या चवड्यांना जास्तीत जास्त स्वतःजवळ आणण्याचा प्रयत्न. दोन्ही हाताने पायाला पकडून ठेवण्याचा प्रयत्न करावा व ताठ बसावे. श्वसन संत ठेवून 10 ते 20 सेकंद याच आसन स्थितीमध्ये बसण्याचा प्रयत्न करावा. अर्ध उष्ट्रासन. प्रथमतः वज्रासनात बसावे. पायात खांद्या एवढे अंतर घेऊन गुडघ्यावर उभे राहावे. हात पाठीवर किंवा कमरेवर ठेवून सावकाश श्वास घेत मागे वाकण्याचा प्रयत्न करावा. कोपरे खांद्याच्या सरळ रेषेत असावेत. पोट पुढे ढकलण्याचा प्रयत्न करावा. आसन स्थितीत श्वास संत चालू ठेवावा. 10 ते 20 सेकंद आसन टिकून श्वास घेत पुन्हा आसन सोडत वज्रासनात बसावे. उष्ट्रासन. वज्रासनात बसावे. प्रथमतः पायात खांद्या एवढे अंतर घेऊन गुडघ्यावर उभे राहावे. हात पाठीवर किंवा कमरेवर ठेवून सावकाश श्वास घेत मागे वाकण्याचा प्रयत्न करावा. कोपरे खांद्याच्या सरळ रेषेत असावेत. पोट पुढे ढकलण्याचा प्रयत्न करावा. आसन स्थितीत श्वास संत चालू ठेवावा. दोन्ही हात टाचेवर ठेवावे व या स्थितीत 10 ते 20 सेकंद आसन टिकवून श्वास घेत पुन्हा आसन सोडत वज्रासनात बसावे. यानंतर शशांकासन. प्रथमतः वज्रासनात बसावे. दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर घ्यावे. असे बसा की पायांचे अंगठे एकमेकांना चिकटतील. दोन्ही हातांना गुडघ्याच्या मध्ये ठेवून श्वास सोडत दोन्ही हातांना जास्तीत जास्त ताणावे. दोन्ही हात जमिनीवर समांतर असावे. समोर बघून स्थिती स्थिर ठेवावी. संत श्वसन चालू ठेवत ही स्थिती 20 ते 25 सेकंद स्थिर ठेवावी. श्वास घेत सावकाश आसन स्थिती सोडावी. त्यानंतर वक्रासन. प्रथमतः दंड स्थितीत पाय सरळ ठेवून बसावे. उजवा पाय गुडघ्यातून वाकून डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ पलीकडे ठेवावा. कमरेतून उजव्या बाजूला वळावे. डावा हात उजव्या पायाच्या गुडघ्यावरून उजव्या पायाच्या घोट्याजवळ पकडावा. उजवा हात मागे जमिनीवर ठेवावा. पाठ ताठ ठेवावी. श्वास संत ठेवून 15 ते 25 सेकंद आसन स्थिर ठेवावे. यानंतर भुजंगासन. पोटावर झोपून दोन्ही पाय जुळवावेत. दोन्ही हात खांद्याजवळ किंवा छातीजवळ ठेवून श्वास घेत शरीर वरती उचलावे. हात कोपऱ्यातून वाकून जमिनीवरच ठेवावेत. श्वसन संत चालू ठेवावे. श्वास सोडत पुन्हा कपाळ आणि शरीर जमिनीवर टेकवावे. शलभासन. प्रथमतः पोटावर झोपावे व पाय सरळ जुळलेले ठेवावे. दोन्ही हात जमिनीवर उलट्या दिशेने ठेवावे. हनुवटी जमिनीला टेकवत श्वास घेत दोन्ही पाय जमिनीपासून 45 अंशात वरती उचलावे. आसन स्थिती स्थिर ठेवण्याचा 10 ते 15 सेकंद प्रयत्न करावा. श्वास सोडत पाय जमिनीवर पुन्हा घेऊन यावे. शवासन. प्रथमतः पाठीवर झोपावे. पायामध्ये आणि हातामध्ये आरामदायक अंतर घ्यावेत.
हाताचे तळवे वरच्या दिशेने ठेवून डोळे बंद करावेत. पूर्ण शरीर डोक्यापासून पायापर्यंत तणावमुक्त करावे. श्वासोश्वासाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करावा. पवनमुक्तासन. प्रथमतः पाठीवर सरळ झोपून दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून पोटावर घ्यावेत. दोन्ही हातांनी पायाला घट्ट पकडावेत. श्वास सोडत हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करावा. श्वास चालू ठेवावा. 10 ते 15 सेकंद आसन टिकवावे आणि सावकाश आसन सोडावे. कपालभाती. कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसावे. डोळे बंद करून पूर्ण शरीर शिथिल करावे. दोन्ही नाकपुड्यांनी श्वास आतमध्ये घेऊन श्वास जोरात बाहेर सोडावा. कमीत कमी 10 ते 20 वेळा श्वास सोडण्याची क्रिया करावी. त्यानंतर दीर्घ श्वास घेऊन हळूहळू बाहेर सोडावा. असे 3 ते 4 आवर्तने करावी. यानंतर अनुलोम प्राणायाम. प्रथमतः ध्यानाच्या स्थितीत बसावे. हाताची प्रणव मुद्रा करून उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करून डाव्या नाकपुडीतून श्वास संथ व दीर्घ घ्यावा. डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडावा. पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन डाव्या नाकपुडीने श्वास सोडावा. असे 5 वेळा करावे. श्वासोच्छ्वास क्रिया क्रमशः 1-2 या पद्धतीने असावी. श्वसन मंद व समान गतीने होईल याकडे लक्ष द्या. भ्रामरी प्राणायाम. प्रथमतः ध्यानात्मक स्थितीत बसावे. दोन्ही हातांची बोटे डोळ्यावर ठेवून डोळे बंद करावेत व अंगठ्याने कान बंद करावेत. सावकाश नियंत्रित श्वास बाहेर सोडत भुंग्यासारखा आवाज करावा. असे 5 वेळा करावे. योगासनाच्या शेवटी शांतीपाठाचे उच्चारण करून त्याचा अर्थ समजून घ्यावा व ध्यानस्थ अवस्थेत बसावे. शेवटी दोन्ही हाताचे तळवे एकमेकावर घासून डोळ्यावरून फिरवावे.